मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज वंचितची संविधान सन्मान महासभा आहे। प्रकाश आंबेडकर संध्याकाळी सभेला संबोधित करणार आहेत। आगामी निवडणुकीबाबत कोणती भूमिका ते जाहीर करतायत याकडे लक्ष असेल। छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे, त्याची दृश्य आपण बघतोय। वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शनाखाली आज संविधान सन्मान महासभेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसरात करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची जी तयारी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आज सायंकाळी 5 वाजता ही संपूर्ण सभेला खरं तर सुरुवात होईल। टप्प्याटप्प्यानं अनेक जे वंचितचे जे संपूर्ण नेते आहेत ते खरं तर मार्गदर्शन करतील आणि अखेरीस प्रकाश आंबेडकर जे आहेत ते मार्गदर्शन करतील। नेमकं याच्यामध्ये प्रकाश आंबेडकर काय म्हणणार, काय बोलणार, खरं तर हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र सध्या जर त्याची तयारी जी आहे महासभेची ती सध्या जोरात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर संपूर्ण ठिकाणी जे स्क्रीनिंग आहे ते सध्या सभेच्या पाठीमागच्या भागात करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। या सभेसाठी संपूर्णच महाराष्ट्रभरातून संविधानप्रेमी लोकशाहीवादी आणि आंबेडकरी विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने येतील अशी प्रतिक्रिया खरं तर याच्या अगोदर वंचितच्या नेत्यांकडून देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज संपूर्णच या मैदान परिसरात लोकांची मोठी गर्दी असेल। मात्र त्याच्यासाठी जी वातावरण निर्मिती आहे ती सध्या करण्यात येत आलेली आपल्याला पाहायला मिळतात। जे खुर्च्यांची मांडणी आहे ती सध्या सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्रभरातून जे आंबेडकरवादी किंवा वंचितचे जे कार्यकर्ते आहेत ते येण्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। वंचित बहुजन आघाडीचे जे ध्वज आहेत ते सध्या या ठिकाणी लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्ण मैदान परिसरात खरं तर या मैदान परिसरात ज्या खुर्च्यांची मांडणी आहे ती सध्या सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते। मैदानाच्या बाहेरच्या भागात सुद्धा शिवसेना भवनच्या समोर सुद्धा मोठी बॅनरबाजी सध्या करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संविधान सभेची जी तयारी आहे ती सध्या सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला या संविधान सभेच्या निमित्तानं काही वाहतुकीत सुद्धा बदल करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। वडील स्नेहल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।